अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची पुस्तकांचे वाचन करत आहोत. आता सध्या जे परमपूज्य शिरीषदादा लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचनात घेतले आहे. त्यात प्रत्येक साधकाला काही जे शंका समाधान करायचे असते, प्रश्न पडतात, त्याची सर्व उत्तरं याच्यात मिळतात. तेव्हा प्रत्येकाने हे पुस्तक सगळं वाचून मगच त्यांचं काही शंका राहिली तर विचारावी, असं परमपूज्य दादांचे मत आहे. आता आज प्रश्न असा इथून सुरुवात करू. प्रश्न आहे, साधनेत आसन आपोआप उचलल्यासारखे होते, त्यामुळे भीती वाटते. उत्तर, त्याला घाबरायचे काहीच कारण नाही. ती प्राणांचीच एक विशिष्ट अशी प्रक्रिया असते, त्याने काहीच बिघडत नाही. जर कालांतराने हे आणखी वाढले तर आपोआप शरीरही उचलले जाईल. आपल्या पुष्कळ साधकांना तसा अनुभव येतो, त्याला लेव्हिटेशन म्हणतात. साधनेत बसल्यानंतर अनेक साधक हलके होऊन आपोआपच वरती उचलले जातात. परमपूज्य सौ ताईंच्या अनुग्रहित एक भगिनी आहे, त्या साधनेला बसल्या की 2-3 फूट वर जाऊन तरंगत राहतात. त्याला घाबरायचे मुळीच कारण नाही. प्रश्न, सामूहिक साधनेनंतर साधकांनी अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवावा की नाही? तसेच सामूहिक साधनेनंतर व साप्ताहिक साधनेनंतर आरतीचा कार्यक्रम ठेवावा का? याची कृपया सविस्तर माहिती सांगावी. उत्तर, आपल्याकडे जी सामूहिक साधना सांगितली आहे ती केवळ साधनेसाठीच, त्यामुळे इतर कार्यक्रम त्यात जोडू नयेत हे उघडच आहे. हल्ली सोयीकरता काही केंद्रांनी फिरती साधनं ठेवली आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या साधकांकडे सामूहिक साधना होते. साधनेनंतर वेळ असल्यास एकारती करावी आणि प्रत्येकाने आरती दर्शन घेऊन आपापल्या घरी निघून जावे. अल्पोपहार, सविस्तर आरती, गप्पा टप्पा इत्यादी टाळावे. साधनेला जे अनुपस्थित राहतात त्यांना वेळोवेळी स्मरण करून देत जावे. आपापसात वाद, मतभेद, मत्सर, दुर्व्यवहार नेहमीच टाळावेत. हे सगळे सूत्र पाळल्यास सामुदायिक साधना हा आनंद सोहळाच होऊ शकेल. प्रश्न, साधनेने शरीर हलके झाले की जमिनीला पाय टेकत नाही, हे बरोबर आहे का? होय, बरोबर आहे. तुम्हाला परमपूज्य श्री मामांच्या दिव्य चरित्रातील अनेक हकीकती माहिती असतील. तसेच बहुतेकांना हेही माहीत असेल की थोरल्या महाराजांच्या म्हणजेच परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातही असा उल्लेख आहे की त्यांचे पाय चालताना काही जमिनीला लागत नसत, ते अजांतरीत चालत असत. म्हणून ते जरी भारत वर्षभर अनवाणी फिरले तरी त्यांचे पाय मात्र नितळ, गुलाबी आणि मऊ होते. एरवी जो पायी चालतो त्याचे पाय असे राहणे शक्यच नाही. आपल्याला परमपूज्य श्री मामांच्या चरित्रातही आढळून येईल की त्यांचे पाय काही प्रत्यक्ष जमिनीला लागत नसत. त्यांचे शरीर योगबलाने अत्यंत हलके झालेले होते. याचाच अनुभव म्हणून आम्ही प्रत्यक्षात पाहिलेली एक गोष्ट सांगतो. आम्ही बरेच साधक एकदा परमपूज्य श्री मामांबरोबर भक्ती यात्रेकरता कोकणात गेलो होतो. कोकणातल्या काही समुद्र किनाऱ्यांवर पुळण नावाचा एक प्रकार असतो. शंख, शिंपले एकत्र येऊन कालांतराने त्याचे मोठाले धारदार खडक तयार होतात. त्याच्यावर सहज म्हणून जरी हात ठेवला तरी कापतो, इतके ते धारदार असतात. आम्ही असेच परमपूज्य श्री मामांबरोबर समुद्रकिनारी फिरत होतो. मामा समोर चालत होते आणि आम्ही त्यांच्या पाठोपाठ होतो. ते आपल्याच तंद्रीत होते. समोर भली मोठी पुळण आली. जवळजवळ 1/2 किलोमीटर लांबीची ती पुळण होती. आम्हाला तो प्रकार दिसल्याबरोबर आम्ही तसेच थांबलो. पण मामा आपल्याच नादात ती पुळण भराभरा पूर्ण ओलांडून पुढे गेले. आम्ही त्यांना हाका मारत होतो, पण त्यांचे लक्षच नव्हते. ते पलीकडे पोहोचल्यावर त्यांनी मागे वळून बघितले तर आम्ही तेथेच थांबलेलो होतो. म्हणून तेही पुन्हा त्याच पुळणीवरून तसेच चालत परत आले. तरीही त्यांच्या पायांना काहीही झाले नव्हते.
असे त्यांचे शरीर योगबलाने अगदी हलके झालेले होते. परमपूज्य श्री मामांच्या बाबतीत अशी अनेक उदाहरणे ऐकू अर्थात पाहण्यात येत आहेत. ते वजनरहित झाल्याची, अदृश्य झाल्याची किंवा क्षणात एका ठिकाणाहून निघून दुसरीकडे प्रकट होण्याची वगैरे उदाहरणे अनेकांना ठाऊक आहेतच. या सगळ्या प्राणजयाच्याच सिद्धी असतात. प्राण जड झाला की आपण जड होतो. प्राणांवर जय मिळून प्राण हलका झाला की आपणही हलके होतो. हे जेव्हा शक्ती करून घेईल किंवा आपल्याला शक्तीकडून प्राप्त होईल तेव्हाच प्रत्यक्ष अनुभवता येते. प्रश्न: साधनेसाठी शक्यतोवर शिवलेली वस्त्रे घालू नयेत असा शास्त्रीय नियम कशासाठी सांगितला आहे? उत्तर: बैठकीच्या वेळी आपण जर शिवून नसलेले वस्त्र नेसलो आणि साधनेला बसलो तर प्राणांची शुद्धीकरणाची प्रक्रिया आणखी चांगली होते. शरीराच्या ज्या भागाला वस्त्राच्या शिवणीचा स्पर्श होतो तेथील ज्या प्राणवाह नाड्या असतात तेथे शक्ती शिरत नाही. त्यामुळे जर शिवलेले वस्त्र घातले तर जेथे जेथे शिवण येईल तेथल्या भागातल्या नाड्यात शक्ती नीट कार्यरत होणार नाही. तेथील नाडी शुद्धी नीट व्हावी म्हणून शिवण नसलेल्या वस्त्रच जास्त चांगले. म्हणून पुरुषांना धोतर, भगिनींना साडी, लुगडे अशी वस्त्रे नेसण्यास सांगितलेले असते. प्रश्न: गेल्या वर्षी माझ्याकडून विविध दत्तक्षेत्रांची यात्रा घडली. तेथे प्रत्येक ठिकाणी मी साधना करायचे ठरविले. तेव्हा विशेषतः नरसोबाच्या वाडीला आणि कुरवपूरला माझे देहभानच हरपून गेले होते. दीड तास होऊन जायचा, पण असे वाटत नसे की इतका वेळ होऊन गेला. तसा अनुभव इतरत्र आला नाही. तर याला आपण स्थान महिमा म्हणायचे काय? उत्तर: अर्थातच तो स्थान महिमाच असतो. अगदी असाच अनुभव तुम्हाला माऊलीत पण येईल. श्रीपाद निवासात बसाल तर तेथे सुद्धा येईल आणि तोच श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही येईल. जेथे जेथे आपल्या परंपरेचे अधिष्ठान असते तेथे तेथे असा काहीतरी अंतरंग अनुभव आल्याशिवाय राहतच नाही. प्रश्न: साधना करताना खेचरी मुद्रा लागते म्हणजे काय होते? उत्तर: खेचरी मुद्रा 3 प्रकारची संभवते. ते श्री दत्त संप्रदायाचे, नाथ संप्रदायाचे परम गुह्य असे साधन आहे. बहुतेक साधकांना दीक्षेनंतर साधनेत ही मुद्रा आपोआप व्हायला लागते. तरी पण ती खेचरी आहे हे त्यांना शास्त्रज्ञान नसल्यामुळे कळत नाही. याचे एक कारण असेही आहे की खेचरीची जी बाह्य लक्षणे पुस्तकामध्ये दिलेली असतात ती पुरेशी नसतात. खेचरी ही एक मुद्रा आहे आणि मुद्रा याचा अर्थ असा की तिच्या योगे प्राण स्थिर होतात. मुद्रा ही देवतांना संतोष देते. तिच्या योगे लक्ष्याचे अलक्ष्य होते. खेचरी याचा अर्थ आकाशात फिरणारी किंवा आकाशात विहरणारी. खे म्हणजे आकाशात आणि चरी म्हणजे विहार करणारी, जिच्या योगे आपल्या वृत्ती चिदाकाशात म्हणजे भगवतीच्या आकाशात विहार करतील तिला खेचरी असे म्हणतात. हे भगवतीचे आकाश, चिदाकाश जे आहे त्यात आपल्याला प्रयत्नपूर्वक जाता येत नसते. आपल्याला एक वेळ भूताकाशात किंवा चित्ताकाशात फिरता येईल, पण चिदाकाशात मात्र आपल्याला आपल्या इच्छेने जाता येत नाही. तेथे केवळ भगवतीच्याच कृपेने प्रवेश होतो. म्हणून खरी खेचरी मुद्रा ही भगवती करून घेते तेव्हाच होत असते. हठयोगात खेचरीचे जे बाह्य साधन सांगितले आहे ते मात्र याहून भिन्न आहे. ते साधण्यासाठी आपली जिव्हा पूर्ण लांबलेली पाहिजे. आपली सामान्य लांबीची जिव्हा खेचरीसाठी पुरत नाही, म्हणून जिभेची लांबी वाढवावी लागते. त्यासाठी हठयोगात एक छेदन, दोहन, चालन प्रक्रिया सांगितली आहे. जिभेच्या खालच्या जोडाला काळजीपूर्वक छेद देऊन जिभेचे चालन, दोहन करावे लागते. त्याकरता रोज जिभेला सैंधव, काथ, हिरड्याचे चूर्ण वगैरे औषधे लावून तिचे मालिश करावे लागते. जिभेला ताणत राहावे लागते म्हणजे ती लांब होते. ज्यावेळी जीभ बाहेरून भ्रूमध्याला लागू शकेल त्यावेळी
ती खेचरीसाठी योग्य समजतात. मगच ती आपल्या आत वळवळली जाऊन घशातले जे नाकाचे छिद्र आहे त्यापाशी प्रवेश करू शकते. तेथूनच ती आतल्या आतून भ्रूमध्यात येऊ शकते. अशा वेळी तेथील चंद्रामृताच्या तळ्यातून पडणारा अमृतबिंदू सरळ जिभेच्या शेंड्यावर पडतो. त्या अमृत स्वादाने साधक आनंदाने तटस्थ होतो आणि अशी खेचरी मुद्रा लागल्यामुळे प्राणांचे प्रवाह स्थिर होऊन त्या साधकाचे मन उन्मन होऊ लागते. मग खेचरी मुद्रेत त्याचे डोळे जरी उघडे राहिले असले तरी त्याला समोरचे काही दिसत नसते. कान उघडे असले तरी ऐकू येत नसते. अशी त्याची अद्भुत स्थिती खेचरीमुळे होते. पण त्या बाह्य प्रयत्नांनी होणाऱ्या खेचरीतील अंतर्गत रहस्याचा एक विशेष भाग आहे. प्राणांचे प्रवाह शक्तिशील आज्ञाचक्राच्या ठिकाणी येऊन चंद्रामृताच्या तळ्याला धक्का बसतो. त्यातून अमृताचा स्त्राव होणे, डोळ्याच्या पाहण्याच्या आणि कानाच्या ऐकण्याच्या वृत्ती त्या शक्तीत मिसळणे व मन स्थिर होणे या गोष्टी त्या योगे होऊ लागतात. एकदा का हे आतून होऊ लागले तर मग जीभ मुखात कशीही राहिली तरी खेचरी मुद्रा मात्र होऊ शकते. बऱ्याच साधकांना साधनेत असा अनुभव येतो की सुरुवातीला डोळे आतल्या आत भूमध्यात वळू लागतात, ओढले जाऊ लागतात. कालांतराने बाह्यता डोळे सरळ राहिले तरी दृष्टी मात्र आत वळून भूमध्यात जाते. ती आत वळून एकाग्र होऊ लागली की प्राणांचा प्रवाह वर येऊन आज्ञाचक्रापाशी स्थिर होतो. हे प्राण प्रवाह त्या साधकाला जाणवतातही. वृत्ती स्थिर झाली की प्राणशक्ती त्या चंद्रामृताच्या तळ्याला धक्का देते आणि अमृताचा अविट गोडीचा स्त्राव आपोआपच जिभेवर उतरतो. तो असा उतरू लागला की नादही स्पष्ट होतो आणि तसा तो नाद ऐकता ऐकता देहाचे भान हरपते. बाहेरून ही स्थिती दिसू लागली की समजावे अंतर्गत खेचरी सिद्ध झालेली आहे. बाह्य प्रयत्नाने हठयोगाच्या पद्धतीने जरी खेचरी झाली तरी त्या खेचरीने अमृतस्रावाचा अनुभव घेत नाही. कारण जोपर्यंत चंद्रामृताचे तळे प्राणशक्तीमुळे कानवडत नाही, करंडत नाही तोपर्यंत अमृताचा अनुभवच येत नाही. श्री संत गुलाबराव महाराजांनी याबद्दल स्पष्ट सांगितले आहे की जर कोणी बाह्य प्रयत्नाने खेचरी लावली आणि त्यासाठी जीभ प्रयत्नपूर्वक तालू छिद्राच्या आत घातली तरी त्याच्या जिभेवर अमृतस्राव येत नाही. त्याऐवजी श्लेष्मा म्हणजे कफच जिभेच्या टोकावर येतो. शक्ती जागृत झालेली असेल तरच शक्तीमुळे ते चंद्रामृताचे तळे कानवडेल आणि त्यामुळे जिभेवर अमृत येईल. खेचरी मुद्रेचे फळ असे सांगितले आहे की त्यामुळे प्राण स्थिर राहतात, नाद स्पष्ट होतात आणि जरा म्हणजे वार्धक्य येत नाही. याचाच अर्थ असा की आतून शरीर बाल होत जाते, हळूहळू शरीर कोवळे होत जाते आणि शरीराचे बाह्यवय कितीही असले तर त्या साधकाचे शरीर त्याच्या ताब्यात राहते. हळूहळू शरीराची आतून नवीन रचना होत शरीर बदलत असते. बाह्य देह कसाही दिसत असला तरी आतून मात्र तो नित्य नवीन होत असतो. परमपूज्य योगीराज श्री वाद गुळवणी महाराजांच्या चरित्रातील एक विलक्षण हकीकत परमपूज्य श्री मामा त्यांच्या खेचरी सिद्धीच्या संदर्भात नेहमी सांगायचे. माऊलींनी एक ओवीच त्यावर आहे. सातोदटिके दोन्ही न बोले दाहला मौनी, जो भोगिता उन्मने आराधना. खेचरी मुद्रा आतून लागली म्हणजे काय होते याचे वर्णनच या ओवीत आलेले आहे. एकदा परमपूज्य श्री महाराज आणि परमपूज्य श्री मामा काही चर्चा करीत बसले असता तेथे एक गृहस्थ येऊन श्री महाराजांना सांगू लागले की मी बराच काळ रमण महर्षींबरोबर होतो. त्यांच्याबरोबर मी बऱ्याच तीर्थयात्राही केलेल्या आहेत. त्यांचे ते बोलणे ऐकून परमपूज्य श्री मामांना हसू यायला लागले. कारण त्यांना माहीत होते की रमण महर्षी एकदा अरुणालयाला आल्यावर तेथून ते पुढे कोठेही जाण्यास बाहेर पडले नव्हते. म्हणजे ते गृहस्थ खोटेच बोलत होते. मामाने श्री महाराजांकडे बघितले तेव्हा त्यांच्या चटकन लक्षात आले की ते अगदी स्थिर नजरेने बघत आहेत. म्हणजे त्यांची आतून खेचरी लागलेली होती. आपले सगळे पुराण सांगून
झाल्यावर थोड्याच वेळात ते गृहस्थ घाईघाईने परत निघून गेले आणि मग श्री महाराजांनी खेचरी सुद्धा सोडली. तेव्हा मामांनी श्री महाराजांना विचारले की महाराज, ते गृहस्थ काय सांगत होते ते ऐकलेत काय? त्यावर श्री महाराजांनी उत्तर दिले होते की जरी आमचे डोळे आणि कान त्याच्याकडे होते तरी आम्हाला त्यातले काहीही कळले नाही, कारण त्याचे पहिलेच खोटे वाक्य ऐकून आम्ही खेचरीत गेलो होतो. तो नंतर काय सांगत होता ते आत शिरतच नव्हते. अशी ती खेचरी सिद्धी महायोग सिद्धांजवळ असते. त्यांना ती उपजतच प्रसन्न असते. बऱ्याच साधकांनाही साधना काळात ती आपोआपच प्रत्ययाला येऊ शकते. ती अशी जेव्हा होईल तशी होऊ द्यावी, पण ती मुद्दाम प्रयत्नपूर्वक कधी करू नये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या आपण याच पुस्तकातला एका